मंत्री उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांना जामीन मंजूर झालाय। आताची सर्वात मोठी बातमी आहे बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांना जामीन मंजूर झालाय। एकूण 12 जणांना 50,000 रुपयांच्या जाच मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सीबीआयच्या विशेष कोर्टाने हा जामीन मंजूर केलाय। आताची महत्त्वाची बातमी आहे बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे दिल्लीचे रिपोर्टर सुमेध बनसोड आपल्यासोबत आहे। सुमेध, काय सांगशील बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांना जामीन मंजूर झालाय, काय अधिक माहिती देशील? प्रथमेश, लखनौ इथल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी हा निर्णय दिलेला आहे। सध्या तरी लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह जे 12 आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी बनवण्यात आलेले आहेत त्यांना 50,000च्या जात मुचलक्यावर त्यांची जमानत करण्यात आलेली आहे। मात्र यांची कुठली अडचणीपण सुटका झालेली आहे असं म्हणता येणार नाही, कारण जोपर्यंत खटला सुरू आहे तोपर्यंत जमानतीवर हे सगळे बाहेर राहतील। इलाहाबाद उच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामधनं या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्तता केली होती। यांच्यावर जो विशेष म्हणजे ठपका ठेवण्यात आलेला आहे की बाबरी मस्जिद विध्वंस करण्या प्रकरणामागचा जो कट रस्त्याचा आरोप या सगळ्या आरोपींवर आहे आणि या आरोपातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने या सगळ्या आरोपींची मुक्तता केली होती। मात्र याला आव्हान देत सुप्रीम कोर्टाने हा खटला सुरू चालवावा या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या आरोपींविरोधात खटला चालवावा हा निर्वाळा दिल्यानंतर ही सगळी सुनवाई सुरू झालेली आहे आणि येत्या 2 वर्षामध्ये ही सगळी सुनवाई पूर्ण करायची आहे। त्यामुळे रोज या सगळ्या प्रकरणाची सुनवाई होणार आहे। सध्या तरी तुर्तास तरी आज जो कोर्टाने निर्णय दिला होता की 25 मेला या सगळ्या आरोपींना कोर्टाने समन्स देऊन कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार आज मुरली मनोहर जोशी असो किंवा लालकृष्ण अडवाणी, उमा भारती हे सगळे वैयक्तिकरित्या कोर्टामध्ये हजर झाले होते आणि लखनौच्या विशेष न्यायालयाने या सगळ्या आरोपींची जी आहे ती सध्या 50,000च्या जात मुचलक्यावर सुटका केलेली आहे। सध्या तरी आता या सगळ्या प्रकरणाला वेग लागणार आहे। लवकरात लवकर हा सगळा खटला पूर्ण करण्याचा एक लखनौ विशेष न्यायालयावर प्रेशर आहे। त्यामुळे आता समोर काय नेमकी सुनवाई होते आहे, पुढे काय नेमके निर्णय कोर्टाकडनं हे केले जाणार आहे, हे सगळं बघण्याचं औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रथमेश, नक्की सुमेध, आज जामीन जरी मंजूर झाला असला तरी सुनवाईला या प्रकरणामध्ये वेग मिळणार आहे, या प्रकरणाला पुढे कोर्टामध्ये वेग मिळणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या माहिती संदर्भात।